विधानसभा चालू होण्याच्या तोंडावर पाऊस लांबलेला असताना एक महत्वाचा रिझर्व्ह बँकेचा रिपोर्ट माझ्या हातात आलेला आहे. आतापर्यंत जी महाराष्ट्राची विकास वाढ झालेली आहे, औद्योगिक वाढ झालेली आहे, सर्व्हिस सेक्टर मधली वाढ झालेली आहे, ती फक्त 4 शहरांमध्ये झाली आहे. त्यात एक आहे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि संभाजीनगर. या भागामध्येच आपल्याला उद्योग वाढलेले दिसतात. तो रिपोर्ट आहे तो भीषण डोळ्यात अंजन घालणार आहे आणि तो म्हणजे फक्त मुंबई सबर्बन, पुणे आणि ठाणे या भागामध्ये राज्याचा अॅन्युअल क्रेडिट प्लॅन जर काढला तर 88% क्रेडिट प्लॅन फक्त या 4 शहरांमध्ये. एकूण क्रेडिटचा आकडा किती आहे आपल्याकडे, तर तो क्रेडिटचा आकडा आहे 44,76,000 कोटी. 44,76,000 कोटी पैकी 39,35,000 कोटी इतका प्रचंड मोठा क्रेडिट हे फक्त 3 आणि 4 शहरांमध्ये दिलं जाते. आणि त्यातलं सुद्धा 39 लाखापैकी 29,82,000 कोटी हे फक्त एकट्या मुंबई आणि मुंबई उपनगरात दिलं जाते. याचा अर्थ एकच आहे, विकासाची गंगा ही काही ठिकाणीच वाहते आणि काही ठिकाणी फक्त महाराष्ट्र अजूनही कोरडा आहे. आणि हे फक्त महाराष्ट्रात होत आहे का, तर अजिबात नाही. जे महाराष्ट्रात आहे तेच संपूर्ण देशात आहे. किंवा महाराष्ट्राची स्थिती खूप बरी आहे अशा प्रकारची देशाची भीषण अवस्था आहे. नमस्कार, उदय निरुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, आज नवा विषय, नवं विश्लेषण, आपल्या ज्ञानात भर आणि अतिशय महत्वाचा आज विषय आहे. महाराष्ट्राचं विधानसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि एका बाजूला एकनाथ शिंदे सेनेमध्ये 6 बंडखोर खासदारांनी प्रवेश केल्याचा देखील आता वृत्तांत आपल्या हाती आलेला आहे. अर्थात त्यावरचा एक डिटेल व्हिडिओ मी लवकरच करेन. परंतु आज विधानसभा चालू होण्याच्या तोंडावर पाऊस लांबलेला असताना एक महत्वाचा रिझर्व्ह बँकेचा रिपोर्ट माझ्या हातात आलेला आहे. त्या रिपोर्टचं संपूर्ण वाचन करून, त्याचं विश्लेषण करून, त्यातनं काही मुद्दे मी महाराष्ट्रासाठी काढलेले आहेत आणि तेच मुद्दे आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला मांडणार आहे. प्रेक्षको, आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे वारंवार महाराष्ट्राची इकॉनॉमी $1 ट्रिलियन 2030 सालपर्यंत करायची आहे याचा उल्लेख करत असतात आणि त्याकरता वेळ पडली तर डाव्होसला जाऊन लाखो कोटीचे करार करतात. अनेक उद्योजकांना भेटून वारंवार महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढली पाहिजे याकरता ते प्रयत्न करत असतात. त्यातले काही यशस्वी होतात, काही अयशस्वी होतात, तर काहींना यश मिळायला वेळ लागतो. आज महाराष्ट्राची $1 ट्रिलियन इकॉनॉमी याच्यावर मला चर्चा करायची नाहीये, कारण त्याविषयी चर्चा करण्याकरता एक वेगळा आपण कार्यक्रम करू. पण आतापर्यंत जी महाराष्ट्राची विकास वाढ झालेली आहे, औद्योगिक वाढ झालेली आहे, सर्व्हिस सेक्टर मधली वाढ झालेली आहे, ती फक्त 4 शहरांमध्ये झालेली आहे. त्यात एक आहे मुंबई सबर्बन ज्याला आपण म्हणू, ठाणे, नाशिक, पुणे आणि संभाजीनगर. या भागामध्येच आपल्याला उद्योग वाढलेले दिसतात. त्या भागामध्ये आपल्याला दरडोई उत्पन्न वाढलेलं दिसतं आणि त्याच्यामुळे तिथे महाराष्ट्रात सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल अर्थविकासामध्ये, तर तुमचं क्रेडिट, तुम्ही किती भागामध्ये, कुठल्या भागामध्ये किती क्रेडिट दिलत आणि विकास समतोल असला पाहिजे याकरता तुम्ही प्रत्येक निवडणुकीचं, प्रत्येक पक्षाचं एक जाहीरनामा काढून बघा. तुम्हाला दिसेल प्रत्येक जाहीरनामा समतोल विकास आम्ही करू, मागास भागाचा विकास करू, विदर्भातल्या भागांसाठी अमुक करू, महाराष्ट्रातल्या आणखीन काय मराठवाड्यासाठी अमुक करू, हे सगळं सांगत असतं. परंतु तरी देखील आज प्रत्यक्षात हा जो रिपोर्ट आलेला आहे माझ्या हातात रिझर्व्ह बँकेचा, तो रिपोर्ट आहे तो भीषण डोळ्यात अंजन घालणार आहे. आणि तो म्हणजे फक्त मुंबई सबर्बन, पुणे आणि ठाणे या भागामध्ये राज्याचा अॅन्युअल क्रेडिट प्लॅन जर काढला तर 88% क्रेडिट प्लॅन फक्त या 4 शहरांमध्ये. याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ असा आहे की इतर उर्वरित भागामध्ये क्रेडिटची गरज तेवढी लागत नाही, क्रेडिटचा तिकडे उपयोगाला येत नाही. याचं कारण तिथली इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मंदावलेली आहे आणि इकडची खूप जोरात वाढत चाललेली आहे. आणि हे खूप मोठी ह्यूज गॅप या निमित्ताने पुढे येते. एकूण क्रेडिटचा आकडा किती आहे आपल्याकडे, तर तो क्रेडिटचा आकडा आहे 44,76,000 कोटी. 44,76,000 कोटी पैकी 39,35,000 कोटी इतका प्रचंड मोठा क्रेडिट हे फक्त 3 आणि 4 शहरांमध्ये दिलं जाते. आणि त्यातलं सुद्धा 39 लाखापैकी 29,82,000 कोटी हे फक्त एकट्या मुंबई आणि मुंबई उपनगरात दिलं जाते. याचा अर्थ एकच आहे, विकासाची गंगा ही काही ठिकाणीच वाहते आणि काही ठिकाणी फक्त महाराष्ट्र अजूनही कोरडा आहे. म्हणजे पावसाविना कोरडा आहे हे वेगळं, परंतु विकासाचा समतोल
पट्टा आपल्याकडे उपलब्ध झाला नाही, त्यामुळे तिकडे देखील तो कोरडा राहिलेला आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे मराठवाड्याचा भाग असेल, विदर्भाचा भाग असेल किंवा उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल, तिथे प्रथम चर्चा कशाची होत असते, तर ती होत असते तिथल्या अनुशेषाची. हे काही आज मी तुम्हाला नव्याने सांगतोय असं नाही. याच्याकरता विधानमंडळात अनेकदा चर्चा झालेल्या आहेत. त्याच्याकरता महामंडळं स्थापन झालेली आहेत. ती महामंडळांचं कार्य कमी झाल्यानंतर ती महामंडळं पुन्हा पुनरुज्जीवित करण्यात आलेली आहेत. त्यांना आर्थिक पुरवठा करण्यात आलेला आहे. अनेक कमिटी आलेल्या आहेत, अनेक रिपोर्ट आहेत, याच्यावर चर्चा झाल्या आहेत, परिसंवाद झाले आहेत. पण आज महाराष्ट्राच्या स्थापनेला 70हून अधिक वर्ष होत असताना ही समस्या मात्र जैसे थे आहे, किंबहुना त्यांनी अधिक अक्राळ विक्राळ असं स्वरूप आपल्याकडे धारण केलेलं आहे. या सगळ्याचा परिणाम असा होतो की या सगळ्यामुळे एक प्रचंड मोठा सोशल, इकॉनॉमिक आणि कल्चरल बॅकलॉग महाराष्ट्रात निर्माण होतो. आणि जे उर्वरित महाराष्ट्रात राहतात त्यांना आपण मुंबई, पुणे, ठाणे याच्यापेक्षा कुठेतरी मागास आहोत अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. आणि हीच भावना व्यक्त करणारी एक सामाजिक कविता मला हा रिपोर्ट वाचल्यानंतर आठवली. ती कविता आहे अशोक नायगावकरांची. शब्द आता मला पूर्णपणे आठवत नाहीयेत, पण त्या कवितेचा मत्र्यार्थ असा आहे की उडीद, तूर, हरभरा, बाजरी पिकवणारे येडे खेड्यात राहिले आणि व्हाउचर पिकवणारे शहरात राहिले. एकदा काय झालं, त्यांनी सांगितलं की खूप मोठा पाऊस आला पण कागदाना मोड आले नाहीत. कागदाना मोड आले नाहीत. म्हणजे पुन्हा त्यातून जे जीवन निर्माण व्हायला पाहिजे, जी ऍक्टिव्हिटी निर्माण व्हायला पाहिजे, ती फक्त खेड्यामध्ये निर्माण झाली. अशा स्वरूपाचं एक ते भाष्य करणारं, जळजळीत भाष्य करणारं असं एक ते चित्र त्यांनी उभं केलं होतं. आज तीच परिस्थिती आहे. श्रीमंत सॉफ्टवेअर कंपन्यात काम करणारी जी मुलं आहेत ती तुम्हाला शहरात दिसतात आणि खेडेगावात मात्र तुम्हाला अशिक्षित अडाणी अशी गोष्ट का बरं दिसते. मी अनेक शहरांची अशी परिस्थिती तुम्हाला सांगू शकतो की जिकडे आता उत्तम शिक्षण आहे, तिथे जमीन आहे, तिथे पाणी सुद्धा काही प्रमाणात आपल्याला मिळू शकतं, पण तिकडे उद्योगधंदे आलेले नाहीत. उदाहरण घ्यायचं तर मी सोलापूरचं घेईन. सोलापूरमध्ये आज उत्तम आयटीची इंजिनिअरिंगचं शिक्षण देणारी 5 ते 6 कॉलेजेस आहेत. तिथून 400 ते 600 साधारणतः 450 इतके आयटी इंजिनियर्स बाहेर पडतात. परंतु सोलापुरात आयटीचे उद्योग किती आहेत, तर त्याचं प्रश्नचिन्ह आपल्या डोळ्यासमोर येतं. सोलापुरात एकेकाळी टेक्सटाईल मिल होत्या, नर्सिंग मेंगजी होती, लक्ष्मी विष्णू होती. या सगळ्या बंद पडल्या. अगदी त्याची धुरांडी जी होती ती सुद्धा पाडावी लागली. मग या बंद पडलेल्या गिरण्यांचा जो उद्योग व्यवसाय होता तिथे मग टर्किश टॉवेल सुरू झाले. तेही फार यशस्वी झाले नाहीत. तिथे टेक्सटाईल क्लस्टर निघालं, त्या काढण्यामध्ये सुद्धा माझा स्वतःचा खूप मोठा सहभाग होता. त्याचं प्रारूप बनवण्यामध्ये, त्याच्या ट्रेनिंगमध्ये. परंतु त्याला फार चांगली फळं आली आहेत असं मी काही म्हणणार नाही. मग तिकडे जर 400-450 आयटी इंजिनियर्स दर वर्षाला तयार होत असतील तर मग आयटी इंडस्ट्री तिकडे का आली नाही. सोलापुरात फक्त एनटीपीसीचा एक मोठा प्रकल्प आम्हाला दिसतो. मग त्या 400-450 मुलांनी आयटी इंजिनिअरिंगची उत्तम डिग्री 4 वर्ष मेहनत केल्यानंतर काय करायचं. तर सोलापूरच्या त्या किल्ल्याच्या जवळ 4 पुतळ्यांचा जो तिकडे एक शिल्प आहे, त्या पुतळ्यांच्या खालची माती आपल्या कपाळाला भस्म म्हणून लावायची आणि त्या शहराला कायमचा टाटा करायचा. आणि मग कुठे विस्थापित व्हायचं, तर पुण्याला जायचं, बंगलोरात जायचं किंवा हैदराबादला जायचं, कारण तिकडे आयटी इंडस्ट्री विकसित झाली. मग सोलापुरात का नाही झाली. सोलापुरानंतर मुख्यमंत्री दिलेला होता. सोलापुराने आतापर्यंत एक स्टेबल अशा प्रकारचे खासदार सुद्धा पुरवले होते, आमदार पुरवले होते. पण मग तिकडे ह्या इंडस्ट्रीज का आल्या नाहीत हा प्रश्न आहे. आणि हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की पुण्याहून निघणारी हुतात्मा शुक्रवारी पूर्णपणे भरून निघते आणि आम्हाला असं वाटतं काय प्रचंड विकास झाला. तो विकास नाहीये. विकास होतोय, तो पुण्यात होतोय. याचं कारण तिकडे गेलेली मुलं जी आहेत ती घरं आणि इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी पुण्यामध्ये करतात. फक्त वीकेंडला आपल्या आई वडिलांना भेटायला येतात, ती सुद्धा महिन्यातून काही वेळेला. मग अशा वेळेला विकासाचा समतोल झाला पाहिजे ही सांगणारी जी आकडेवारी आहे ती अत्यंत महत्वाची नाही आहेत का. असा एक समज दृढ होतोय की खेड्यात फक्त येडे राहतात, गहू हरभरा पिकवणारे, आणि शहरात मात्र व्हाउचर पिकवणारे, सॉफ्टवेअरवर काम करणारे श्रीमंत राहतात. हे चित्र बदलण्याकरता म्हणून आरबीआयचा हा जो लेटेस्ट रिपोर्ट आहे त्याच्यावर मी आज मुद्दामून कार्यक्रम करायचं ठरलं. आणि हे फक्त महाराष्ट्रात होत आहे का, तर अजिबात नाही. जे महाराष्ट्रात आहे तेच संपूर्ण देशात आहे. किंवा महाराष्ट्राची स्थिती खूप बरी आहे अशा प्रकारची देशाची भीषण अवस्था आहे. तुम्हाला आकडेवारी सांगतो, फक्त 11 जिल्हे अख्ख्या भारतामध्ये, आणि त्यांचा बँकेच्या क्रेडिट मधला जो वाटा आहे तो 50% इतका मोठा आहे. होय,
फक्त 11 जिल्ह्यांचा क्रेडिटमधला वाटा या देशातला 50% इतका मोठा आहे आणि 381 जिल्हे असे आहेत आपल्याकडे की ज्यांचा वाटा जर एकत्रित केला तर तो एकूण क्रेडिटच्या 5% सुद्धा नाहीये. म्हणजे तिकडे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी किती कमी आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. मग याच्याकरता उर्वरित विकास महामंडळ निघतात, उर्वरित मराठा काय महाराष्ट्राची मंडळ निघतात, मराठवाड्याचं मंडळ निघालं, विदर्भाचं मंडळ निघालं, उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचं मंडळ निघालं. परंतु प्रत्यक्षात आज महाराष्ट्राच्या स्थापनेला 70 वर्ष होत असताना सुद्धा या परिस्थितीत काय बदल झालाय असं मला वाटत नाही. मग जर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी नसेल तर मग रोजगार येणार नाही. जर रोजगार नसेल तर तिथे मार्केट निर्माण होणार नाही. आणि जर मार्केट आणि बाजारपेठ नसेल तर तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण होणार नाही, तिकडे हाऊसिंग निर्माण होणार नाही. हे एक संपूर्ण चक्र आहे, त्याला चालना मिळाली पाहिजे. आणि याच्याकरता प्रयत्न अतिशय कॉन्सन्ट्रेटेड व्हायला आवश्यकता आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो की हे काही लॉंग टर्म प्रचंड 15-20 वर्ष लागणारं काम नाहीये. 1939 साल दुसऱ्या महायुद्धाच्या हाका ऐकू यायला लागलेल्या होत्या आणि चर्चिल यांनी रुझवेल्ट यांना त्याविषयी जागृत केलं आणि फोन केला आणि सांगितलं की आम्हाला मदत करा, कारण हिटलरच्या विमानांनी इतकं जबरदस्त बंबार्डिंग केलंय की ऑस्ट्रिया असेल, फ्रान्स असेल, पोलंड असेल आणि त्याच्यानंतर डंकर्क असेल, लंडन असेल, ही शहरं उद्ध्वस्त होत चालली होती. त्यावेळेला रुझवेल्ट आणि त्यांच्या नेतृत्वाखालचा अमेरिका म्हणजे आताची इथिओपिया किंवा सोमालिया याच दर्जाचं तिकडे वातावरण होतं. पण रुझवेल्ट यांनी ठरवलं आणि त्यांना इंडस्ट्रीनी साथ दिली आणि ती साथ कोणी दिली असेल तर एडसन फोर्ड यांनी दिली. सर्व बाकीच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी स्लो बर्नरवर केल्या आणि बाकी सर्व पैसा, बाकी सर्व एफर्ट्स कशात खर्च केले तर फक्त आणि फक्त युद्धसामुग्री निर्माण करण्यामध्ये. त्यावेळेला फोर्ड कंपनीने विमानं सुद्धा बनवली आणि इंडस्ट्री आणि गव्हर्नमेंट यांनी एकत्र येऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात अवघ्या 4 वर्षात अमेरिकेला बिल्ड केलं. आणि अमेरिकेच्या विमानांनी जेव्हा बंबार्डिंग चालू केलं तेव्हा जर्मनीला आणि हिटलरला त्याच्या समोर शरण जावं लागलं आणि दुसऱ्या महायुद्धाचा अख्खा पट बदललेला आपल्याला दिसतो. जर 4 वर्षात ही गोष्ट अमेरिकेत होऊ शकते तर उर्वरित महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्हाला 70 वर्ष का वाट पाहावी लागते? याचं कारण राजकीय इच्छाशक्ती आणि प्रायोरिटी हीच गोष्ट आहे. म्हणून या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये एक अख्खा दिवस अशा प्रकारच्या रिपोर्टवर चर्चा व्हायला पाहिजे. प्रत्येक जिल्हा निहाय नेमकं काय करता येईल आणि आत्ताच्या काय समस्या आहेत याची उत्तरं देऊन ताबडतोब त्याची कार्यवाही होण्याकरता म्हणून तिथल्या तिथे आदेश निघाले पाहिजेत. 2 दिवसापूर्वी मी चिपळूणला होतो. चिपळूण अनेक उद्योजक मला भेटायला आले. चिपळूणची MIDC लोटे परशुरामची एकेकाळी चांगली फ्रेज झाली होती. खरोखरच तिकडे केमिकल उद्योग हवेत का न हवेत याविषयी वाद असू शकतो, त्याच्यावर मी आता काही बोलणार नाही, त्याविषयी आपण नंतर कार्यक्रम करू. पण आज तिकडे परिस्थिती काय आहे तर तिकडे परिस्थिती अशी आहे की उद्योगांचं पाणी सरकारनं बंद केलंय कारण पाऊस लांबलेला आहे. तेही योग्यच झालं म्हणायचं की प्यायला पाणी प्रथम मिळालं पाहिजे, मग शेतीला मिळालं पाहिजे आणि मग उद्योगाला मिळालं पाहिजे. पण आज लोटे परशुराम मधल्या MIDC मधलं पाणी बंद झाल्यामुळे तिथले उद्योग, लघु उद्योग, मध्यम आकाराचे उद्योग, सूक्ष्म उद्योग हे बंद पडले. आणि मग तिथे जे कामगार होते, जे मध्य प्रदेशातनं आले होते, बिहारमधनं आले होते, उत्तर प्रदेशातनं आले होते, पश्चिम बंगालमधनं आले होते, ते आपापल्या गावी पांगले. आता रे पुन्हा परत यायला जरी पाऊस पडला, पाणी मुबलक झालं तरी यायला 1.5-2 महिने जातील. मग ही जी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी स्लो डाऊन होईल आणि कर्जाचं बर्डन तिथल्या उद्योजकांवर वाढेल आणि मार्केटमध्ये त्यांचा कन्सिस्टंट सप्लाय नसेल तर ग्राहक तुटेल. याला जबाबदार कोण? हाच माझा प्रश्न आहे की अशा प्रकारे पाण्याची, वासिष्ठी नदीचं पाणी जर देता येत नसेल तर काही दुसरी पर्यायी व्यवस्था आपल्याला करण्याकरता म्हणून आधीच विचार का बरं नाही केला? मागे परभणीला गेलो होतो, तिथल्या उद्योगांची हीच समस्या होती की आमच्याकडे जागा आहे पण आमच्याकडे वीज नाही आणि वीज असली तर त्याचे दर परवडणारे नाहीत, म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन काही जणांनी उद्योग उभे केले. हे सगळं चित्र बदलण्याकरता म्हणून अफोर्डेबल वीज, पाणी आणि मनुष्यबळ याची आता नितांत आवश्यकता आहे. ते जर असेल तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागात उद्योजक जातील आणि इन्व्हेस्टमेंट करतील. आज चांगलं एज्युकेशन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध झालेलं आहे, परंतु उद्योगाला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याकरता लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टींची उपलब्धता याचं प्रश्नचिन्ह देखील अत्यंत गडद आहे. काही ठिकाणी कनेक्टिव्हिटीचे इश्यूज आहेत, काही ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचे इश्यूज आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर आधी करायचं का उद्योग आधी आला पाहिजे? लोकसंख्या वाढ आधी व्हायला पाहिजे का आधी इन्फ्रास्ट्रक्चर यायला पाहिजे? हे वाद आता आपण विकसित महाराष्ट्रात आणि विकसित भारतात एकदा
कायमचे सोडवले पाहिजेत. आधी इन्फ्रास्ट्रक्चर आलं तरच तिथे उद्योग येतील. या रिपोर्टच्या निमित्तातून ही जी पुनर्मांडणी निर्माण करायची संधी आपल्याला मिळते, ती संधी आजच्या राजकारण्यांनी गमावू नये एवढीच माझी इच्छा आहे. प्रेक्षको, मी हा रिपोर्ट चर्चेला घ्यावा याच्याकरता अनेकांनी मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवलं, अनेकांनी फोन केले, म्हणून मी हा कार्यक्रम करायचं धाडस केलं. प्रेक्षको, असेच नवीन विषय मला जरूर सांगत जा, ज्याच्यातून त्याचं विश्लेषण करायची आमची देखील उत्साह वाढत जाईल. हा कार्यक्रम शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.